आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण USA मधून मला 4 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर मिळाली होती आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत थालीपीठ भाजणी बनवतानाची पूर्ण प्रोसेस शेअर केली आहे आणि ही ऑर्डर मला कोणाकडून मिळाली आहे ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे USAला पार्सल पाठवण्यासाठी मी कोणत्या गोष्टी केल्या आणि काय तयारी केली, काय अडचणी आल्या आणि शेवटी ते पार्सल कसं पाठवलं। जर तुमचा सुद्धा होम बिझनेस असेल किंवा तुम्हाला घरून काहीतरी सुरू करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मोटिवेट करेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी चैताली, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। ऑर्डर मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला होता, पण त्याचबरोबर खूप प्रश्नही होते। USAला पार्सल कसं पाठवायचं, काय काय डॉक्युमेंट्स लागतील, पॅकिंग कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं व्यवस्थित पूर्ण होईल की नाही। सगळ्यात आधी मी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून आले आणि पार्सल कसं पाठवायचं, कोणती कागदपत्र लागणार आहे, पॅकिंगबद्दल माहिती विचारून आली आणि त्यानंतर थोडी माहिती मी मोबाईलवरून घेतली आणि प्राचीताईलासुद्धा थोडी माहिती विचारली। असं करून मी माझी सुरुवात केली। थालीपीठ भाजणी मी तयार केली होती, त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करून आले। ही माझी पहिलीच इंटरनॅशनल ऑर्डर आहे आणि आत्तापर्यंत इंस्टाग्रामवरून मी जेवढ्या ऑर्डर्स घेतल्या सगळ्या ऑर्डर्सच्या वेळेस मी ॲडव्हान्स पैसे घेतले होते आणि आता या ऑर्डरसाठी सुद्धा मी ॲडव्हान्स पैसे घेतले होते, कारण आपण जेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल घेऊन जातो त्यावेळेस तिथे लगेच पैसे भरावे लागतात। त्यामुळे मी ॲडव्हान्स पैसे घेतले होते आणि त्यानंतर मी माझी पुढची प्रोसेस सुरू केली होती। थालीपीठ भाजणी मी तयार करून ठेवली होती 5 किलो। त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करून आले आणि प्राचीताईसाठी मी कॉम्प्लिमेंटरी म्हणून सानप बंधूचा भेळबत्त्याचा एक पॅकेट आणला होता अर्धा किलोचा। पोस्ट ऑफिसमधून एक फॉर्म मिळतो, त्या फॉर्मची झेरॉक्स काढून आणायची असते आणि 2 आधार कार्डचे झेरॉक्स लागतात जेव्हा आपण पार्सल घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये जातो त्यावेळेला। मी पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करायला गेली त्यावेळेस त्या मॅडमनी मला एक फॉर्म दिला होता। त्या फॉर्ममध्ये आपण जे प्रॉडक्ट पाठवणार आहे त्या प्रॉडक्टची पूर्ण माहिती लिहायची असते, किती किलो प्रमाणात पाठवणार आहे, त्या प्रॉडक्टचं वजन किती आहे, ग्रॅममध्ये वजन लिहायचं आहे। जसं 4 किलो थालीपीठ भाजणी आहे तर 4000 ग्रॅम असं त्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि HSN कोड म्हणून असतो प्रॉडक्टचा, तर तो कोड लिहायचा असतो त्या फॉर्ममध्ये। आधी त्या फॉर्मची झेरॉक्स काढायची, त्यानंतर ते दोन्ही फॉर्म भरायचे आणि आधार कार्डचे 2 झेरॉक्स लागतात आणि शिपिंग लेबल वेगळा असतो, तो बॉक्सला लावायचा असतो आणि जो फॉर्म आपल्याला पोस्ट ऑफिसमधून मिळतो तो आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये परत जमा करायचा असतो। झेरॉक्स सकट दोन्ही गोष्टी तिथे जमा करायच्या असतात आणि आधार कार्डचे झेरॉक्ससुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायच्या असतात। तुम्ही आता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकताय, कारण मी सुद्धा कधी विचार केला नव्हता की मी नाशिकमधून USAला पार्सल पाठवेन, असं कधी मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता आणि आज ते रियालिटी होतंय, रियालिटीमध्ये घडतंय ते। तुम्हालाही कोणाला असं वाटत असेल की माझी कामं होत नाही आहे आणि तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असाल तर माझं एकच म्हणणं आहे, आपले प्रयत्न चालू ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा। एक ना एक दिवस असा येतो की आपल्या अपेक्षेपेक्षासुद्धा मोठ्या गोष्टी घडतात। त्याच्यामुळे विश्वास ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा आणि आपले प्रयत्न चालू ठेवा। मी हे पार्सल पॅक करताना 4 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर होती, तर मी अर्धा किलोची पॅकिंग केली होती। 8 पॅकेट पॅक केले होते, स्टँडअप पाऊचमध्ये थालीपीठ भाजणी पॅक केली, स्टिकर्स लावून झाले होते आणि परत मी चेक केले सगळे पाऊच व्यवस्थित सील झाले की नाही, तर एक पाऊच व्यवस्थित सील झाला नव्हता, त्यामुळे तो परत मी सील करून घेतला आणि हे काम तर सोपं होतं, हे काम करून झालं होतं। खरी मेहनत माझी पुढे सुरू झाली होती जेव्हा मला सगळं बॉक्समध्ये पॅक करायचं होतं। आत्तापर्यंत 1-1 किलोच्या ऑर्डर आल्या होत्या, त्या व्यवस्थित मी पॅक करून पाठवल्या, पण आता ही मोठी ऑर्डर होती त्याच्यामुळे मला थोडं कन्फ्युजन झालं होतं की मी नेमकं हे पॅकिंग कशी करू, कसं पॅक करू, कारण ते पार्सल पोहोचायला साधारण 10-15 दिवस लागणार होता आणि पावसाळ्याचे दिवस पण सुरू आहेत, त्याच्यामुळे भीती वाटत होती आतमध्ये प्रॉडक्ट खराब नको व्हायला म्हणून। आणि ही फक्त माझ्यासाठी एक ऑर्डर नाही आहे, तर माझ्या होम बिझनेस जर्नीतील एक खूप मोठी स्टेप आहे। सगळं व्यवस्थित पॅक करणं गरजेचं होतं आणि फॉर्मसुद्धा भरायचा होता। आधार कार्डचे झेरॉक्स काढून आणल्या होत्या मी आणि फॉर्म भरला होता। मला फक्त HSN कोड माहिती नव्हता, तो मी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथे मॅडमला विचारला, त्यानंतर तो फॉर्ममध्ये मी HSN कोड भरला। मला आधी वाटलं की कॅलिफोर्नियाचा पिन कोड आहे की काय, त्यामुळे मी त्या मॅडमला आधी विचारलं
मॅडम पिनकोड आहे का तो? तर त्या म्हटल्या नाही, प्रॉडक्टचा कोड असतो. जेव्हा आपण भारतातून बाहेर प्रॉडक्ट पाठवतो तेव्हा त्याच्यावरती कोड भरायचा असतो, HSN कोड. तेव्हा मला माहिती झालं, मला सुद्धा आधी माहिती नव्हतं. बॉक्स जरा मोठा झाला होता, मला पाहिजे तसा बॉक्स मिळाला नाही. मी 3-4 किराणा दुकानांमध्ये जाऊन बॉक्स बघून आले. नवीन बॉक्स कुठे मिळेल हे मला अजून माहिती नव्हतं. त्याची मी माहिती काढत होती की बॉक्स कुठे बनवून मिळतील असं प्रॉडक्ट पाठवण्यासाठी. पण आत्ता ती वेळ नव्हती, कारण आत्ता हे पार्सल पाठवणं आधी गरजेचं होतं. त्यामुळे मी 3-4 किराणा दुकानांमध्ये जाऊन बॉक्स बघून आले. मला पाहिजे तसा मिळाला नाही. हा थोडा मोठा होता, पण हा बॉक्स जरा व्यवस्थित होता, मोठा मजबूत होता, त्यामुळे घेऊन आली मी हाच बॉक्स. सुरुवातीला सगळ्या गोष्टींची माहिती काढून घेणं पण गरजेचं नाही आहे. जसं आपल्याला माहिती मिळत जाईल एक एक स्टेपनी पुढत जाणं गरजेचं आहे. एकदम एका वेळेला सगळ्या गोष्टींची सुरुवात करणं सुद्धा चुकीचं ठरतं, कारण ते इन्व्हेस्टमेंट करणं आणि त्या इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न्स मिळणं सुद्धा गरजेचं आहे. जर रिटर्न्स मिळाले नाही की मग आपला मूड तसा राहत नाही बिझनेस करण्यासाठी. काही जणांना मग ते मोटिवेशन मिळत नाही, त्यामुळे काही जण मग मध्येच बंद करून टाकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट करत आपण पुढे गेलं पाहिजे, घाई नाही केली पाहिजे. ऑर्डर मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता, पण तुम्ही बघताय किती मेहनत करावी लागते आणि काय हालत झाली आहे. पॅकिंग कशी करू मला समजतच नव्हतं. शेवटी मी माझ्या नवऱ्याला बोलवलं मदतीला आणि त्याचीच मदत घेतली. सुरुवातीला मला काय नाही वाटलं. स्टँडअप पाऊचमध्ये मी सगळी पॅकेजिंग करून घेतली, थालीपीठ भाजणी पॅक करून घेतली होती. पण पुढे मला काय समजतच नव्हतं, काय करू कसं करू. 2-4 दिवसापासून माझी अशीच गडबड चालू होती. पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करायला जाणं, थालीपीठ भाजणी तयार करून ठेवली होती, पण माझ्या घराजवळची गिरणी 1-1.5 महिन्यापासून बंदच आहे, त्यामुळे थोडं लांब जावं लागतं आहे. आटा चक्की लवकर घ्यावीच लागेल मला आता, असंच वाटायला लागलं आहे, कारण तेवढा माझा वेळ वाचेल ना गिरणीमध्ये जाण्याचा. आणि अजून जर पुढे काय प्रॉडक्ट वाढवायचं असेल तर तेही करू शकते. हा व्हिडिओ रेकॉर्ड करून 7-8 दिवस झाले होते. त्याला एडिट केलं होतं मी आणि व्हॉइस ओव्हर करायचं बाकी होतं, पण मोबाईलच्या स्टोरेजच्या प्रॉब्लेममुळे खूप दिवसापासून व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला होता. आणि मध्ये पण काही ऑर्डर्स आल्या होत्या मला थालीपीठ भाजणीचे, तर त्यामुळे मला हा व्हिडिओ लवकर अपलोड करता नाही आला. आणि एक ऑर्डर आली होती थालीपीठ भाजणीची बदलापूरमधून, तर त्या ताईंनी विचारलं चकली भाजणी आहे का. तर मी त्यांना सांगितलं की यूट्यूबवर लॉंग व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मी चकली भाजणी बनवली आहे, जर तुम्हाला हवी असेल तर सांगा म्हणून. तर त्यांनी ऑर्डर दिली. मग अर्धा किलो चकली भाजणीसुद्धा दिली होती मी त्यांना. आणि इंस्टाग्रामवर मी व्हिडिओ अपलोड केले होते. थालीपीठ भाजणीबरोबर नाशिकचा लोकमत न्यूजपेपर पण चालला आहे USA ला. मी खाली पेपर ठेवला होता बॉक्समध्ये आणि त्याच्यावरती थालीपीठ भाजणीचे पॅकिंग केलेले पॅकेट्स ठेवले होते आणि एका बाजूला भेळभत्त्याचं पॅकेट ठेवलं होतं. आणि मी इनवॉइसचं पण प्रिंटआउट काढून आणली होती. इनवॉइस म्हणजे आपलं ते बिल जे असतं ते. तर मी ते डिजिटलसुद्धा PDF पाठवली होती प्राचीताईला आणि त्याची प्रिंटआउट काढून आणली होती, कारण कस्टममध्ये बॉक्स चेकिंग केला जातो असं मी ऐकलं होतं. त्यामुळे मी त्याची प्रिंटआउट काढून बॉक्समध्ये ठेवली होती, म्हणजे जर बॉक्स ओपन केला चेक करण्यासाठी तर त्यांना कळेल नेमकं प्रॉडक्ट कोणतं कोणतं आहे आणि किती क्वांटिटीमध्ये आहे. त्यासाठी त्याची प्रिंटआउट काढून ठेवली होती. नाही राहिला पाहिजे गॅप जास्त. काय करणार वरतून पॅकिंग ना प्रवासात पुढे जाणार USA काय नाही लगेच भर काय नको पार्टी ना, पण आपण काही गरज नाही. हां असं काय
असं कर. ब्राऊन टेप मारायचा आणि पूर्ण खोक्याला मारायचा, त्याच्याशिवाय घेत नाही पूर्ण. म्हणजे पूर्ण ब्राऊन. त्याच्याशिवाय घेत नाही. आता अजून याच्यावर डबल घ्या. बॉक्स बरोबर. लावायचं द्या अजून एवढं कशाला लावायचं? लांबड होते त्यामुळे पूर्ण पॅक करा. फूड बिझनेसमध्ये आपल्याला पार्सल जर बाहेर कुठे पाठवायचं असेल, फूड प्रॉडक्ट बाहेर पाठवायचं असेल, तर त्यावेळेस शिपिंग लेबलवर आपल्याला एक गोष्ट नमूद करावी लागते, हँडल विथ केअर पेरिशेबल फूड आयटम. कारण पार्सल नेणाऱ्यांना माहिती पडतं की याच्यामध्ये फूड प्रॉडक्ट ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक हँडल करतात. जर ते व्यवस्थित हँडल केलं नाही तर मग प्रॉडक्ट डॅमेज होण्याची शक्यता असते. मी माझ्या बहिणीला थालीपीठ भाजणी पाठवली होती कुरिअरने. बॉक्स व्यवस्थित हँडल केला नसेल, उचलापट झाली असेल, त्यामुळे आतमध्ये पॅकेट फुटला होता थालीपीठ भाजणीचा. आणि त्यावेळेस मी शिपिंग लेबलवर हे लिहिलं होतं, हँडल विथ केअर पेरिशेबल फूड आयटम, तरीसुद्धा ते पॅकेट लिकेज झालं होतं आतमध्ये. अर्धा किलो थालीपीठ भाजणी आणि अर्धा किलो तांदूळ पीठ मी स्टँडअप पाऊचमध्ये पॅक केलं होतं. आणि 1 किलो थालीपीठ भाजणी साध्या नॉर्मल पाऊचमध्ये पॅक केली होती, पण डबल पॅक केली होती, तरीसुद्धा ती लिकेज झाली. आणि स्टँडअप पाऊचमधलं प्रॉडक्ट लिकेज नव्हतं झालं. त्यामुळे एक गोष्ट क्लिअर झाली की पॅकेजिंग खूप महत्त्वाची आहे पार्सल पाठवताना. त्यामुळे मी आता स्टँडअप पाऊचच वापरते कोणालाही पार्सल पाठवताना. फायनली माझा पूर्ण बॉक्स आता पॅक करून झाला आहे आणि शिपिंग लेबल लावायचं बाकी आहे. शिपिंग लेबल लावताना ट्रान्सपरंट टेप लावावी लागते, कारण ते दिसलं पण पाहिजे आणि ते शिपिंग लेबल व्यवस्थित पॅक राहिलं पाहिजे, फाटलं नाही पाहिजे पार्सल कस्टमरकडे पोहोचेपर्यंत. पोस्ट ऑफिसमध्ये मला व्हिडिओ जास्त शूट करता नाही आले. 1-2 व्हिडिओ क्लिप्स आहे जे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे व्हिडिओमध्ये. आणि तिथे गेल्यावर काय घडलं ते मी तुम्हाला सांगते. पोस्ट ऑफिसमध्ये मी पार्सल घेऊन गेले आणि वजन काट्यावर जेव्हा मी बॉक्स ठेवला आणि शिपिंग लेबलवर ॲड्रेस बघितल्यानंतर त्या मॅडम म्हणायला लागले की USA ला पाठवायचं आहे, तर असं पाठवता येणार नाही, आम्हाला आधी चेक करावं लागेल बॉक्समध्ये काय ठेवलं आहे ते. तर मी त्यांना म्हटलं की बॉक्स एवढा पॅक केल्यानंतर मी ओपन नाही करू शकत, कारण माझा वेळ पण खूप जाईल नंतर परत पॅकिंग करायला, आणि एवढा टेप लावला आहे तोसुद्धा खर्च वेस्ट होऊन जाईल. आणि त्या ऐकतच नव्हत्या. आणि तिथे जे सर होते ते म्हणायला लागले की घेऊन टाका त्यांचं पार्सल, जाऊ द्या म्हणून. त्यानंतर त्या मॅडमनी पार्सल घेतलं आणि सगळी रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण केली. HSN कोड मला माहिती नव्हता, त्या मॅडमनी नंतर हेल्प केली. USA ला पार्सल गेलं म्हणून नाही, तर USA ला पार्सल पाठवण्याचं धाडस केलं म्हणून हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. आणि त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी तुम्हाला खरंच शब्दात सांगू शकत नाही.
तर अशा पद्धतीने माझा हा USA पार्सल व्लॉग कंप्लीट झाला आहे आज. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.